जालिंदर सुपेकर एक वरिष्ठ IPS अधिकारी, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजेच कारागृह आणि सुधार सेवा म्हणून कार्यरत होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि इतर काही गंभीर आरोपांमुळे पद अवनत करून होमगार्डमध्ये म्हणजेच उपमहासमादेशक पदी पाठवण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे आता ते वादातच नाहीत तर अडचणीतही आहेत. नेमकं काय घडतंय? दमानिया, सुरेश धस यांचे आरोप काय आहेत? सुपेकर यांचं स्पष्टीकरण काय आहे? सविस्तर पाहायचंय, सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे या एका 23 वर्षीय गृहिणीने 16 मे 2025 रोजी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी इथे सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबावर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला. हगवणे कुटुंबातील सासरे राजेंद्र, पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा आणि दीर सुशील यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलंय, कारण ते शशांक हगवणेचे मामा आणि राजेंद्र हगवणेचे मेहुणे आहेत. पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण एवढंच नाही, त्यांच्यावर आणखीही विविध आरोप करण्यात आले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी आपल्या पदाचा वापर करून हगवणे कुटुंबाला संरक्षण दिलं आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे सुपेकर यांच्यावर कारवाईचा दबाव वाढलाय. शशांक आणि सुशील हगवणे यांनी 2022 मध्ये बनावट पत्त्यांचा वापर करून पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळवले. या परवान्यांवर जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचा दावा करण्यात येतोय. हे सगळं घडत होतं त्यावेळी ते पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार फक्त पोलीस आयुक्तांना असतात. आता प्रकरण अंगाशी आल्यावर आपला यात काहीही संबंध नाही, असं याबाबत स्पष्टीकरण सुपेकर यांनी दिलंय. वैष्णवीच्या लग्नासाठी म्हणजेच रुखवत तयार करण्यासाठी सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यांनी कसपटे कुटुंबाकडून 1 लाखाचा चेक आणि 50,000 रुपये रोख स्वीकारले होते. हा आरोप सुपेकर यांची हगवणे कुटुंबाशी जवळीक दर्शवतो, असं अंजली दमानिया यांनी Xवर शेअर केलंय. हे तर हगवणे कुटुंबाशी संबंधित आरोप आहेत. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर 30 जखमा आढळल्यात. त्यापैकी 15 जखमा मृत्यूच्या 24 तास आधीच्या होत्या. त्यामुळेच तर या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सुपेकर यांनी मात्र वैष्णवीच्या आत्महत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत हात झटकलेत. शिवाय या घटनेचा निषेधही केलाय. सुपेकर यांचा वाद इथपर्यंतच नाही, तर आता नवीन कारनामा समोर आलाय. जालिंदर सुपेकर आणि वाल्मिक कराड यांचे कनेक्शन. वाल्मिक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात आणि त्याला विशेष वागणूक देण्यात जालिंदर सुपेकर यांची महत्त्वाची भूमिका होती, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. एवढंच नाही, तर कराडला मोक्कामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि कराड लवकरच भाजपामध्ये प्रवेश करू शकतो अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. अंजली दमानिया आणि सुरेश धस या दोघांनी सुपेकर यांच्यावर आरोप केलेत. सगळ्यात आधी अंजली दमानिया यांनी काय आरोप केलेत ते जरा एकदा पाहूया. कारागृहातील वस्तू खरेदी घोटाळ्यात सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय. अधिकच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. जळगावातील PSI अशोक सादरे यांचा सुपेकर यांनी मानसिक छळ केला, ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा दावा दमानिया यांनी आपल्या Xवरून केला आहे. सादरे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये सुपेकर यांच्यावर पैसे आणि सोन्याच्या मागणीचा आरोप केला होता.
आता मगाशी सांगितलं तसं दमानिया यांनी सुपेकर यांनी हगवणे कुटुंबाला शस्त्र परवाने मिळवून देण्यासाठी आणि वैष्णवीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. सुपेकर यांनी कराडला बीड कारागृहात विशेष वागणूक दिल्याचा आणि त्यांना बीडच्या तुरुंगात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा किंवा आरोप दमानिया यांनी केलाय. आता सुरेश धस यांनी काय आरोप केलेत त्यावर एकदा नजर टाकूया. तुरुंगातील कैद्यांकडून सुपेकर 300 कोटी रुपयांची मागणी करायचे असा खळबळजनक आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलाय. नैतिकता नावाची काही गोष्ट शिल्लकच राहिली नाही अशी खंत व्यक्त करत तक्रारींची दखल घेतली जावी अशी मागणी धस यांनी केली आहे. सुपेकर यांच्यावर का कारवाई होत नाहीये? जालिंदर सुपेकर यांच्यावर एवढे सगळे गंभीर आरोप असूनही त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झालेला नाहीये. पदावनतीसारखी सौम्य कारवाई केली आहे. यामागे कारण असू शकतात. सुपेकर यांच्यावरील बहुतांश आरोप हे अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्याकडून आलेले आहेत, पण ठोस कायदेशीर पुरावे सादर झालेले नाहीयेत. सुपेकर यांनी स्वतः वैष्णवी प्रकरणाशी संबंध नसल्याचं सांगितलंय. शस्त्र परवाना प्रकरणातही त्यांनी जबाबदारी झटकली आहे. सुपेकर हे IPS अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गृह विभागाला ठोस पुरावे आणि वरिष्ठ पातळीवर मंजुरी आवश्यक आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातंय. अंतिम निर्णय मात्र झालेला नाहीये. सुपेकर यांच्यावर कारवाई न होण्यामागे हेही एक कारण आहे, म्हणजे असू शकतं. राजेंद्र हगवणे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता. सुपेकर यांच्यावर कारवाईचा भाग म्हणून त्यांचा नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आलाय. 30 मे 2025ला विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजेच कारागृह येथून उपमहासमादेशक म्हणजेच होमगार्ड मुंबई येथे बदली झाली आहे. ही पदोन्नती असली तरी फक्त दबाव वाढल्याने कारवाई केल्याचं बोललं जात आहे. किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन व्हावं असं काहींचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल होण्यापर्यंतची प्रक्रियाही झालेली नाही. होईल की नाही तेही माहीत नाही. तर असं सगळं हे प्रकरण आहे. म्हणजे वैष्णवी हगवणे असो किंवा संतोष देशमुख प्रकरण, कठोर कारवाई कुठेच दिसत नाही. धनंजय मुंडे यांचं केवळ मंत्रिपद काढलं, पण आमदारकी अजून कायम आहे. वाल्मिक कराड अजूनही बीडच्या कारागृहातच आहे, स्पेशल ट्रीटमेंटसह असं बोललं जात आहे. खरं काय ते माहीत नाही. अशा गोंधळात जालिंदर सुपेकर या सरकारी अधिकाऱ्याची निष्पक्ष चौकशी होईल अशी आपण अपेक्षाच ठेवू शकतो. जालिंदर सुपेकर गुन्हेगारी कृत्यात सहभागी आहेत की नाहीत याबद्दलची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. तसंच मृत पावलेल्यांना न्याय मिळावा ही मराठी मूळची भूमिका आहे. आत्तापर्यंत जे घडलं, जे आरोप त्यांच्यावर झाले ते आम्ही मांडलेत. त्यांनी दिलेलं स्पष्टीकरणही आम्ही दाखवलंय. आता काय होतंय हे पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा मराठी मूळ. जय हिंद, जय महाराष्ट्र.